टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे पहिले शिक्षण मंत्री स्वर्गीय बाळासाहेब देसाई हे जेव्हा गृहमंत्री झाले होते तेव्हा त्यांना शासकीय निवासस्थान म्हणून मेघदूत हे मलबार हिलमधलं शासकीय निवासस्थान देण्यात आलं होतं। त्यानंतर आता पर्यटन मंत्री शंभूराज देसाई त्यांना आता पुन्हा एकदा हे मेघदूत जे आहे ते शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः मंत्री शंभूराज देसाई आहेत। आजोबांचं संपूर्ण सुरुवात ज्या बंगल्यातून झाली तोच बंगला पुन्हा एकदा तुम्हाला देण्यात आलेला आहे। यासाठी काही विशेष प्रयत्न केलेत की मुख्यमंत्र्यांनी थेट तुम्हाला हा बंगला देण्यात आला? मी तिसऱ्यांदा जेव्हा आता 2024ला कॅबिनेट मंत्री झालो तेव्हा मी राज्याचे प्रमुख, मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना मी विनंती केली होती की मला हा मेघदूत बंगला आपण द्यावा। आणि मी कारणही त्यांना सांगितलं होतं की माझा जन्म ह्या घरातला आहे, माझं लहानपण या घरात गेले, मी वाढलो लहानपणी या घरात, का तर माझे आजोबा त्यावेळी गृहमंत्री होते आणि त्यांचंही सरकारी निवासस्थान होतं। मला एक गोष्ट आवर्जून आपल्या माध्यमातून सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की माननीय फडणवीस साहेबांनी मी एकदाच त्यांना पत्र दिलं आणि एकदाच त्यांना विनंती केली, आदरणीय शिंदे साहेबांनासुद्धा मी एकदाच विनंती केली, पण दोघांनी देखील जेव्हा बंगल्यांचं वाटप मंत्र्याने केलं तेव्हा फडणवीस साहेबांनी मेघदूत बंगला हा माझ्या नावावरती मला दिला। आणि हे खूप एक मोठं माझ्या दृष्टीने एक चांगलं आनंदाचं काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलं। मला खूप प्रयत्न करावे लागले नाही, त्याचं कारण संवेदनशील नेते हे आमचे दोघंही आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत आणि शिंदे साहेबसुद्धा आहेत। त्यांना मी सांगितलेल्या गोष्टीवर त्यांनी विचार केला असावा की बाबा ह्यांचा आपल्या एका सहकार्याचा जन्म ज्या घरात झाला असा योगायोग कमी मिळत असतो आणि मग द्यावा त्याला आपण हा बंगला। मोठ्या मनाने या दोघांनी, विशेषतः माननीय फडणवीस साहेबांनी हा बंगला मला दिला, त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी सुरुवातीला शिक्षण मंत्री, नंतर गृहमंत्री, सार्वजनिक पाटबंधारे मंत्री, बांधकाम मंत्री अशा अनेक पदं जी आहेत ती भूषवलेली आहेत। गृहमंत्री म्हणून या बंगल्यामध्ये राहिले होते। सुरुवातीला आम्ही जेव्हा आतमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा फोटो आणि एक लहान बाळ त्यांच्या मांडीवरती असलेलं पाहायला मिळालं। त्या फोटोंविषयी काय तुमच्या भावना आहेत? तो आजही मी मुद्दाम जाणून बुजून तो घरात प्रवेश करतानाच तो फोटो लावलेला आहे याच बंगल्यामध्ये। तो याच बंगल्यातला वरच्या हॉलमधला फोटो आहे। मी लहान होतो आणि आजोबा आमचे साहेब थोरले सकाळच्या वेळी चहा घेत होते आणि आई माझ्या सांगतात की ते बाहेर येऊन हॉलमध्ये बसले चहा नाश्ता करायला की ते मला शेजारी बोलवून घ्यायचे। त्यामुळे मी त्यांच्याच कोचवर त्यांच्याजवळच तिथं बसलो होतो आणि कोणाचा तरी फोन आला। त्यावेळी ते काळे फोन असायचे बघा, क्रिंग क्रिंग असं वाजणारे, रिंग फिरवायचे आणि साहेब पेपर वाचत होते। त्यामुळे मी ते फोन घ्यायसाठी धडपडीनं हात माझा त्या फोनकडे गेला। ते मला घेता येत नव्हता लवकर तो फोन। साहेबांनी तो फोन घेतला आणि कानाला लावला। पलीकडून कोण बोलत होतं मला तर काय माहीत नाही, पण साहेब म्हटले, अरे माझा नातू धडपडतोय त्या फोनवर बोलायला, बोल त्याच्याबरोबर। असं करून समोरनं जी कोण व्यक्ती बोलत होती त्यांना माझ्या कानाला तो फोन लावणार, मला म्हणले, अरे बोल, कोण बोलतोय बघ पलीकडनं। तेवढ्यात ते कुठल्या तरी फोटोग्राफर त्यावेळी साहेबांच्या बरोबर असायचे, त्यांनी तो काढलेला फोटो आहे। आणि दुसऱ्या दिवशी माझी आई सांगतात मुंबईतल्या सगळ्या पेपरमध्ये तो फोटो आला की बाळासाहेब देसाई आत्तापासूनच आपल्या नातवाला काय बाळकडू देत आहेत, असं तो पेपरमध्ये आला दुसऱ्या दिवशी फोटो। योगायोग बघा, म्हणजे तो फोटो आमच्या संग्रही होता आहे, आम्ही तो जपला ठेवला आहे आणि आज योगायोगानं त्यांच्याच मंत्रिपदाच्या कारकिर्दीतल्या त्यांच्याच सरकारी निवासात मला तिथं मंत्री म्हणून यायची संधी मिळाली। हा साहेबांचा आशीर्वाद आहे। म्हणजे आमच्या देसाई परिवारानं निस्वार्थीपणे मतदारसंघाची सेवा केली, जिल्ह्याची सेवा केली, आमच्या जनतेची सेवा केली। एक प्रकारे त्यावेळी साहेब जे बोलले होते आणि जे माध्यमांनी लिहिलं होतं की बाळासाहेब देसाई काय बाळकडू देत आहेत, तर कदाचित साहेबांच्या मनात ते असावं आणि ते झालं। म्हणजे आज त्यांच्या आशीर्वादानं ते शक्य झालं की त्याच बंगल्यात मंत्री म्हणून येण्याची मला संधी मिळाली। हा त्याच्या पाठीमागचा सगळा पार्श्वभूमी आहे। बाळासाहेबांनी त्यावेळेसच त्या तुम्ही मथळा वगैरे सांगताय, परंतु आईची इच्छा नव्हती की तुम्ही राजकारणात यावं। आईची इच्छा होती की कलेक्टर व्हावं आणि तुम्ही पुढे चांगला अभ्यास करून UPSC MPSCच्या परीक्षा देऊन पुढे कलेक्टर व्हावं असं आईंची इच्छा होती, परंतु तुम्ही राजकारणात आलात। नाही, मी मगाशी देखील आपल्याशी बोलताना सांगितलं की मी अपघातानं राजकारणात आलो। 12 जुलै 1986ला
प्रवासात असताना माझ्या वडिलांचं दुर्दैवी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं गाडीतच प्रवासात निधन झालं. मी TY.BComला शेवटच्या वर्षाला पुण्यामध्ये शिकत होतो. आपण म्हणताय माझी आई मगाशी म्हटल्या तसं त्यांनी मला सांगितलेलं, मी पुण्याला जेव्हा फर्स्ट इयर कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, मी हॉस्टेलला राहायचो. माझ्या वडिलांनी देखील त्यावेळी एक देशपांडे सर म्हणून होते पुण्यामध्ये, डेक्कनवरती राहायचे, डेक्कन जिमखान्यावर. मला दर शनिवार रविवारी 2 तास त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोलत जा, त्यांच्याशी डायलॉग ठेव, ते तुझी मानसिक तयारी करतील, तुझी बौद्धिक तयारी करतील, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे म्हणून मला त्यांच्याकडे जायला सांगायचे. मी जायचो त्यांच्याकडं. पण मी मगाशी म्हटलं तसं माझ्या वडिलांचं निधन झालं. साखर कारखाना, शिक्षण संस्था माझ्या वडिलांनी उभ्या केल्या होत्या. राजकीय गट आमचा होता एक मोठा त्या तालुक्यामध्ये. आणि मग त्या दिवशी, तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन झाल्यावर आमच्या सगळ्या दिग्गज नेत्याने, आमच्या तालुक्यातल्या मोठे वयस्कर सिनियर लोकांनी आईनं येऊन आमच्या आग्रह केला की आता हा जर देसाई गटाचा डोलारा सगळा जर पुढे न्यायचा असेल तर तुमच्या परिवारातला तुमचा मुलगा असल्याशिवाय हे शक्य होणार नाही. कारण पाटण तालुका हा देसाई परिवाराला मानणार आहे. आमच्यापेक्षा आम्ही सिनियर सगळे आहोत, वरिष्ठ आहोत. आम्ही बाळासाहेब देसाई साहेबांबरोबर काम केले, शिवाजीराव देसाई साहेबांबरोबर काम केले. पण म्हणून आमचं नेतृत्व लोक स्वीकारणार नाहीत, तुमच्या परिवारातलंच कोणतरी पाहिजे. आणि म्हणून आईंची आमची इच्छा त्यावेळी जरी नव्हती तरी घराण्याच्या नावासाठी, वडिलांच्या आजोबांच्या अपुरे राहिलेल्या कामासाठी त्यांनी मला सांगितलं की तुला आता तुझ्यासुद्धा इच्छांना मुरड घालावं लागेल आणि तुला ह्या संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये साखर कारखान्याचं, देसाई गटाचं नेतृत्व करावं लागेल. मी सांगेन आपल्याला 29 डिसेंबर 1986 माझ्या तारीख आजही लक्षात आहे. वयाच्या 20व्या वर्षी मी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा बिनविरोध चेअरमन झालो. महाराष्ट्रातलं नाही, देशातलं पहिलं उदाहरण आहे की वयाच्या 20व्या वर्षातल्या TY.BComमध्ये शिकणाऱ्या मुलाला एवढ्या मोठ्या सहकारी साखर कारखानदारीचं बिनविरोध चेअरमन केलं जातं. हे केवळ आमच्या घराण्यावर तालुक्याचं असणारं प्रेम आणि त्याच्यामुळं मी अशा पद्धतीनं राजकारणात आलो. आणि मग नंतर टप्प्याटप्प्यानं आमदार, राज्यमंत्री, मंत्री होत इथपर्यंत पोचलो. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने तुमच्यासाठी भावनिक क्षण आहे त्याच पद्धतीने आईंसाठी देखील भावनिक क्षण होता. सुरुवातीला त्यांनी जेव्हा घरात आल्या, आज त्यांचा वाढदिवस होता, त्यांना सरप्राईज आज तुम्ही दिलं, परंतु ते भावूक झाल्याच्या कुठेतरी आपल्याला वरती पाहायला मिळालं. ते आनंदाश्रू त्यांचे होते. कसं आहे की बाबा आपला मुलगा एवढा मोठा झाला आणि त्यांच्या नेहमी मनात असतं की तुझे वडील हे सगळं वैभव बघायला पाहिजे होते. दुर्दैवानं वयाच्या 42व्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं. आम्ही लहान होतो, मी TY.BComला होतो, माझा भाऊ 10वीला शिकत होता. पण आज एक त्यांच्या मनामध्ये आनंद अश्रू आले की एवढा त्याग केला, एवढा संघर्ष केला, एवढ्या सगळ्या संघर्षातनं आम्ही उभं राहिलो देसाई परिवार, पण त्याचं फळ मिळालं. ह्या वाडवडिलांचे आशीर्वाद मिळाले, देवदेवतांचे आशीर्वाद मिळाले, जनतेचं पाठबळ मिळालं माझ्या तालुक्यातल्या. आणि म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलो. त्याचं एक समाधान मी आज मनामध्ये, आम्ही भावाभावाने दोघांनी ठरवलं होतं, आमचे बंधू रविराजन मी, की 3 तारखेला मानच्या वाढदिवसादिवशीच आपण घरात जायचं. आणि त्यांना हे एवढं सजावट केलेली, असं सगळं व्यवस्थित नियोजन केलं, त्यांना काही माहीत नव्हतं. त्यांना सहज वाटलं की आता ठीक आहे, वाढदिवसाच्या दिवशी आपलं बॅग घेऊन आपण राहायला जायचं. पण हे सगळं त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा भरून आलं आणि आज त्या मला खूप समाधानी दिसल्या या ठिकाणी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की मंत्री शंभूराज देसाई आता पावनगडावरून थेट मेघदूत या निवासस्थानी राहायला आलेले आहेत आणि त्यांच्या काही जुन्या आठवणी ज्या मेघदूत संदर्भात आहेत त्या आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. कॅमेरामन योगेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.